सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंबुर्णे हे गाव म्हणजे पत्रकारांची एक आद्य पंढरी म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे। या ओंबुर्णे गावात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर हे मूळ गाव आणि या मूळ गावात 1993 पासून सातत्यानं महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीनं त्यांचं स्मरण कार्य करण्याचं काम करण्यात येत आहे। हा जो पुतळा दिसतोय माझ्या बाजूला, हा अर्धपुतळा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा असून महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीनं हे स्मारकाचं काम आम्ही उभं केलं आणि 1993 सालापासून सातत्यानं आज म्हणजे 2025 सालापर्यंत सातत्यानं जांभेकरांचं स्मरण कार्य करतोय। आम्ही पत्रकार कल्याण निधीच्या वतीनं गरजू आणि आजारी पत्रकारांच्या मदतीसाठी तातडीनं अर्थसहाय्य करण्याचं काम सातत्यानं करत आलेलो आहोत। ज्यांना मदत गरजेची आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। त्याचबरोबर या स्मारकाचं काम म्हणजे आधी पहिल्यांदी भूमिपूजन 1993 साली झाल्यानंतर 2004 साली हे या सभागृहाचं आणि या स्मारकाचं म्हणजे पूर्ण सभागृह आणि सभागृहाच्या आत भिंतींवर दर्पणचे अंक, पहिला अंक, दिग्दर्शनचा पहिला अंक, त्याचबरोबर आचार्य बाळशास्त्रीची जी माहिती आहे ती माहिती लोकांपर्यंत पत्रकारांपर्यंत पोहोचावी यासाठी डिस्प्ले केलेली आहे। महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीची कार्य आणि उद्दिष्ट हे सुद्धा इथं डिस्प्ले केलेले आहे। त्याचबरोबर आचार्य बाळशास्त्रींची माहिती जी लोकांना फक्त पत्रकार म्हणून आहे ती न देता त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले गणितज्ञ, पहिले अध्यापक विद्यालयाचे जनक, पहिले गुलाबा वेधशाळेचे डायरेक्टर, त्याचबरोबर एल्फिस्टन कॉलेजचे पहिले विद्यार्थी, असं सातत हे वेगवेगळं काम जे बाळशास्त्री जांभेकरांचं आहे ते आम्ही अधोरेखित करण्याचं काम महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीनं केलेलं आहे। आणि आज स्मरण करताना एवढंच हे सांगतो की मराठी वृत्तपत्र अधिक सजग, अधिक त्याला वेधक असे होण्यासाठी प्रयत्न आधुनिक काळात करावेत आणि त्यांचा हा जो वैचारिक वारसा आहे तो वारसा आजच्या पत्रकारांनी जतन करावा, हेच खरं त्यांचं स्मरण ठरेल। आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या नावानं कोकणात एक विद्यापीठ व्हावं, आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यापीठ म्हणून त्याला संबोधावं अशी आमची सातत्यानं राज्य शासनाकडे मागणी आहे। ती लवकरच पूर्ण करतील अशी अपेक्षा धरूयात असं मला वाटतं। आणि पत्रकारांवरील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते हल्ले करण्याचं प्रमाण पत्रकारांच्या एकजुटीतून परतून लावण्याचं काम आपल्याला या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण निर्धारपूर्वक करूया असं मला वाटतं। जय हिंद।